हा गणेशोत्सव जवळ यायला लागला तसा सोशल मीडियावर एकाच प्रकारच्या रील्सचं नुसतं पेव फुटलं. अनेक ज्योतिषी, वास्तुशास्त्रज्ञ वगैरे लोकांनी काही सल्ले द्यायला सुरुवात केली. कशासाठी? तर आपल्या कल्याणासाठी, आपल्यावर भरपूर पैशाची बरसात व्हावी म्हणून, आपल्या शत्रूंचा नायनाट व्हावा म्हणून, आपल्या घरातील कुटुंबियांबरोबर असणारी नाती सुधारावीत म्हणून. सल्ले असे की गणपतीला वाहिलेल्या दुर्वाची जुडी तुमच्या तिजोरीत ठेवा, गणपतीला वाहिलेलं जास्वंदीचं फूल तुमच्या पर्समध्ये ठेवा, गणपतीच्या अक्षता घराच्या चारी कोपऱ्यात टाका, किंवा गणपतीच्या हातावर ठेवलेला मोदक विसर्जनाच्या वेळी कोणत्या गरीब मुलाच्या हातात द्या. असे अनेक प्रकारचे तोडगे मी गेल्या 15-20 दिवसात सोशल मीडियावर ऐकते. मला इतकं नवल वाटतं. मुळात गणपती येतो तोच आपल्या कल्याणासाठी. त्याच्यासमोर फक्त प्रामाणिकपणे हात जोडून उभे राहिलो ना तरी आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. किंबहुना आपल्या इच्छेपेक्षा जास्तच आपल्या पदरात पडतं. फक्त त्यासाठी प्रामाणिकपणा गरजेचा असतो. कसलाही देखावा न करता, हे असले तोडगे न करता, फक्त त्याच्यावर श्रद्धा ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवा आणि तुमच्या आयुष्यात जे जे चांगलं घडणार असेल ते आपोआप घडेल. का ह्या अशा सगळ्या गोष्टी हल्ली वाढायला लागल्या आहेत? अगदी कळेनासं झालंय.